ज्या उगवा गावाचा पाणी प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला, त्या उगवा गाव ज्या मतदारसंघात आहे त्या बाळापूरचे आमदार नितीन देशमुख आपल्यासोबत आहेत. तुमच्या मतदारसंघातलं गाव आहे उगवा. नेमकं काय ते पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले होते? तुम्हाला सांगतो, मला जवळपास मागील 5 वर्ष आमदार होतो आणि हे दुसरा टर्म माझा जवळपास 4 महिने झाले. मी सुरुवातीला आमदार होण्याच्या पूर्वी 2019ला सुरुवातला उगवा फाट्यावर आम्ही शिवसेनेनं खूप मोठं पाण्यासाठी रस्ता रोको आंदोलन केलं होतं. जवळपास 10,000 त्या भागातले परिसरातील शेतकरी लोक होते, गावातील लोक होते की पिण्याच्या पाण्यासाठी तिथं भयंकर मोठं आम्ही त्यावेळेस आंदोलन केलं होतं. आणि आंदोलन केलं असताना उगवा गाव कोणत्याच पाणी पुरवठ्याच्या योजनेमध्ये 2019ला जोडलेलं नव्हतं. त्यावेळेस आम्ही रस्ता रोको केला. पाणी पुरवठ्याचे जिल्हा परिषदचे सर्व अधिकारी आले आणि त्यावेळेस इनलिगलच म्हणा लागेल, इनलिगल 64 खेडी पाणी पुरवठा योजनेमध्ये ते गाव आम्ही त्यावेळेस अधिकाऱ्यांनी आमच्या सांगण्यावरून जोडलं. आणि 64 गावातलं पाणी त्या गावाला जवळपास महिन्यातून एकदा, रोज त्या गावामध्ये पाणी भेटत ते महिन्यातून एकदा, किमान शिवसेनेनं त्यावेळेस आंदोलन केलं म्हणून महिन्यातून एकदा त्या भागातील लोकांना, उगव्या गावातील लोकांना गोड पाणी मिळते, ते त्यावेळेस शिवसेनेनं आंदोलन केलं म्हणून. आता त्याच्यानंतर जेव्हा मी आमदार झाल्यानंतर पहिला प्रश्न मी कोणता उचलला असेल कामाचं हाती घ्यायचं, तर 69 खेडी पाणी पुरवठा योजनेचं काम मी हाती घेतलं. आणि 69 खेडी पाणी पुरवठा योजना, त्याच्यामध्ये उगवा सुद्धा समाविष्ट आहे. उगवा गाव 69 खेडीमध्ये पाणी पुरवठ्यामध्ये समाविष्ट आहे. 69 खेडी पाणी पुरवठ्यामध्ये योजना उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना 225 कोटीची खारपान पट्ट्याची योजना आम्ही त्यावेळेस 225 कोटीची मंजूर केली. त्याचं आरक्षण वान धरून आम्ही मंजूर केलं. तुम्ही पहा, सबका साथ सबका विकास म्हणणारे जे नेते ह्या जिल्ह्यातले स्वयंघोषित, जे स्वतःला खूप मोठे नेते समजतात भारतीय जनता पार्टीले, की आम्ही जिल्ह्याचा खूप मोठा विकास केला, त्यांच्या मतदारसंघात तर आज रोजी भयंकर परिस्थिती खराब आहे, पाणी नाही. परंतु या लोकांनी ह्या जिल्ह्यासाठी कोणतीच भूमिका घेतली नाही. धोरणात्मक काम, जे धोरणात्मक कामं म्हणतात, जे महत्त्वपूर्ण काम असतात, जनतेचे महत्त्वाचं, त्या महत्त्वाच्या कामासाठी ह्या लोकांनी कधी पुढाकार घेतला नाही, कधी लोकांचे प्रश्न सोडले नाही. परंतु तो प्रश्न सोडण्याचं काम कोणा केलं असेल तर उद्धव साहेबाच्या आमदारांनी मी केलं. आणि त्याच्यामध्ये सरकार बदलल्यानंतर जेव्हा उद्धव साहेबांचं सरकार गेलं, आमचं सरकार गेलं आणि शिंदे सरकार ज्यावेळेस महाराष्ट्रात आलं, त्यावेळेस देवेंद्रजी त्या खात्याचे मंत्री होते. देवेंद्रजींनी त्या पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणाला, वाहन धरणाच्या आरक्षणाला स्थगिती दिली. सबका साथ सबका विकास म्हणणार आहे. कारण की एकीकडे ह्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला, जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामीण भागातल्या लोकांनी ह्या ठिकाणी वंचितचा खासदार होऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टीला मतं मारले. यांना नाही मारले, भारतीय जनता पार्टीला नाही मारले, परंतु वंचितचा खासदार म्हणून भरभरून प्रेम दिलं न होऊ म्हणून. तरी सुद्धा यांनी जिल्ह्याचा कधी विकास करण्याचं ध्येय धोरण कधी केलं नाही. आणि यांनी स्वतः कधी उपमुख्यमंत्र्यांना एवढं म्हटलं नव्हतं, देवेंद्रजी त्या आधी असताना, तुम्ही स्थगिती दिली ती हटवा म्हणून. उलट हे स्थगिती देण्यासाठी पुढाकार यांनी घेतला. आणि त्यावेळेस त्या ग्रामीण भागातलं जे लोक खारं पाणी पितात 2000 TDSचं, ते पाणी टँकरमध्ये घेऊन आम्ही नागपूरला पैदल गेलो होतो, मोर्चा काढला होता. तरीसुद्धा देवेंद्रजींनी त्यावेळेस स्थगिती हटवली नाही. सबका साथ सबका विकास म्हणणारी ही भारतीय जनता पार्टी. आम्ही न्यायालयामध्ये गेलो, न्यायालयानं स्थगिती हटवली. ते काम चालू झालं. जवळपास अजूनही सुद्धा त्या काम पूर्ण व्हायला 5-7 महिने लागतील. आणि 5-7 महिन्यानंतर मी त्या भागातला लोकप्रतिनिधी म्हणून उगवा वासियांची मनापासून, हृदयापासून माफी मागतो. कारण की मी लोकप्रतिनिधी म्हटल्यावर माझीच जबाबदारी असली पाहिजे. काही लोकप्रतिनिधी जिल्ह्याचं राजकारण करत असताना ते जबाबदारी झटकत असेल तो त्यांचा प्रश्न आहे, पण नितीन देशमुख जबाबदारी झटकणारा माणूस नाही. त्यांची जबाबदारी त्या लोकांना गोळं पाणी पाजणं हे माझंच काम आहे. परंतु देवेंद्रजींनी त्यावेळेस जर स्थगिती दिली नसती तर निश्चितपर्यंत आतापर्यंत उगवावासियांना गोळं पाणी मिळालं असतं, याच्याबद्दल शंका नाही. त्यांनी स्थगिती दिली म्हणून 8 महिने त्या लोकांना उशिरा गोळं पाणी मिळेल. म्हणजे लोक पाणी पाजण्यासाठी पाणपोई लावतात आणि त्या गावाला पाणी मिळू नये याचा पूर्ण खापर तुम्ही देवेंद्र फडणवीसांना फोडता? निश्चितपणे तुम्हाला सांगतो, देवेंद्रजींनी त्यांनी असं करायलाच नव्हते पाहिजेत. ते तो उपमुख्यमंत्री होते, त्या खात्याचे मंत्री होते, आरक्षण त्यांच्या इकडे होतं, धरण त्यांच्या इकडे होतं, वाहन धरण. आणि आपल्या अकोला जिल्ह्याचे त्यावेळेस ते पालकमंत्री होते. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जो पालकमंत्री असते त्यांचं कर्तव्य असते की मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्या जिल्ह्यातील लोकांना पिण्याचं पाणी आहे का नाही, ही तर प्राथमिक पालकमंत्र्याची जबाबदारी आहे. ते पालकमंत्री असताना सुद्धा दुर्दैवी गोष्ट आहे की त्या आरक्षणाला स्थगिती त्यांनी दिली होती.
उगवा आणि 69 खेडे जे आहेत बाळापूर मतदारसंघातले, त्या गावांमध्ये पाणी न मिळण्यासाठी सध्याचे मुख्यमंत्री आणि तेव्हाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा गंभीर आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. उमेश अरोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.